आता एक नवीन मूवी आलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन पटावरती. तर त्या मूवीमध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या काही दाखवलेल्या आहेत त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सीज व्हायला लागल्यात, बरोबर. तर त्या मूवीमध्ये किंवा त्या मूवी ज्या आधारावरती बनलेली आहे त्या आधारांमध्ये असं सांगितलेलं आहे की संभाजी महाराजांचा म्हणजे संभाजी महाराजांसोबत जो काही दगाफटका आहे तो करणारे लोक कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत? हम्म हा जय जयचंद कुठून आला इथे? जयचंद तर तिकडे रजपूत घराण्यातला आहे तो. हा मेहुणे, बरं त्यांचे नाव काय आहेत? हा गणोजी आणि कोण आहेत ते? गणोजी आणि कान्होजी शिर्के. ठीक आहे, तर हे दोघ जण आहेत. तर आता काय झालंय, कॉन्ट्रोवर्सी अशी आहे की ह्यांचे जे काही डिसेंडंट आहेत म्हणजे ह्यांचे जे काही वंशज आहेत तर त्यांच्यापैकी काही लोकांनी आता कोर्टामध्ये केस फाईल केलेली आहे की आमचा अपमान झालेला आहे आणि तुम्ही चुकीचा इतिहास दाखवलेला आहे पिक्चरमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला पावलोपावली लोक म्हणजे म्हणजे एक काय म्हणतात त्याला देशद्रोहाच्या दृष्टिकोनातून किंवा देशद्रोही असल्यासारखे बघायला लागले. तर त्यांचं असं म्हणणं आहे. मग आता त्यांच्या अशा म्हणण्यामध्ये त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलेलं आहे की 1909 नाही, त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलंय की 2009 मध्ये ज्यावेळेस त्यांनी एक आरटीआय फाईल केली होती. आरटीआय कोणाकडे फाईल केली होती? तर डायरेक्टर जनरल ऑफ आर्काइव्ह्ज. तर डायरेक्टर जनरल ऑफ आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया म्हणजेच या विभागाकडे जे पुरातत्व खात्यामध्ये किंवा जे पुराण काळातले जे काही लिखित पुरावे असतात किंवा जे काही संग्रह असतात ते म्हणजे काय म्हणतात त्याला सांभाळून ठेवण्याची जिम्मेदारी असते. तर त्याच्या डायरेक्टर जनरलला 2009 मध्ये या फॅमिलीच्या काही लोकांनी आरटीआय फाईल केली होती आणि असं त्यांनी विचारलं होतं की बाबा तुमच्या जवळ पुरावा आहे का की आमच्या पूर्वजांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत दगाफटका केला होता, असं कुठे लिखित आहे का, कुठे कशामध्ये काही नोंद आहे का, तर असेल तर आम्हाला सांगा. तर 2009 मध्ये त्या डायरेक्टर जनरलने त्या आरटीआयचा असं रिप्लाय दिलं होतं की कोणताही लिखित पुरावा अजिबात नाहीये. म्हणजे गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी दगा केला होता छत्रपती संभाजी महाराजांसोबत असा कोणत्याही ठिकाणी लिखित पुरावा नाही. ठीक आहे, पण आता मेन गोष्ट अशी आहे, त्याचबरोबर त्या डिसेंडंटनी म्हणजे ते जे काही शिर्के परिवाराचे जे काही वंशज आहेत त्यांनी काय सांगितलं होतं की एक फ्रेंच एनव्ही होता. एनव्ही म्हणजे काय? दरबारामध्ये एक राजदूत होता, फ्रेंच राजदूत. कुणाच्या? छत्रपती संभाजी महाराजांच्या. ज्याचं नाव काय होतं? ज्याचं नाव होतं फ्रान्सिस मार्टिन. आणि हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, कोण महत्वाचा आहे आपल्याला? फ्रान्सिस मार्टिन. फ्रान्सिस मार्टिन कुठला आहे? हा फ्रेंचचा आहे. आणि तो कुठे होता? छत्रपती संभाजी महाराजांच्या राज दरबारामध्ये ऍज अ एनव्ही होता. एनव्ही म्हणजे काय? एक प्रकारचा प्रतिनिधी होता. कुणाचा? फ्रेंच राजाचा. फ्रेंच an envy of an envy in the royal court of छत्रपती संभाजी महाराज. आणि फ्रान्सिस मार्टिनला एक सवय होती, तो डायरी लिहायचा. तर त्याच्या डायरीमध्ये अशी नोंद आहे की गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी दगाफटका केलेला नसून कोर्टाचे जे काही स्क्राइब्स असायचे म्हणजे त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणतो आपण स्क्राइब्स ऑफ द कोर्ट, म्हणजे कोर्टामध्ये जे काही घडामोडी होतात त्याची नोंद ठेवणारे जे काही व्यक्ती होते. आता त्यांचे नाव काय होते, कोणत्या जाती धर्माचे होते त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तर फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीमध्ये काय नोंद आहे? तर स्क्राइब्स ऑफ द कोर्ट, स्क्राइब्स ऑफ द कोर्ट बेट्रेड छत्रपती संभाजी महाराज.
स्क्राइब्स ऑफ द कोर्ट म्हणजे काय? तर कोर्टामध्ये ज्या काही गोष्टी व्हायच्या, म्हणजे त्या दरबारामध्ये ज्या काही रोज मरणाच्या ज्या काही गोष्टी व्हायच्या, म्हणजे कोणता व्यक्ती आलेला असेल राजाला भेटायला त्याची नोंद असायची, त्याच्यानंतर कोणत्या व्यक्तीला एखादं जर बक्षीस मिळालेलं असेल तर त्याची नोंद असायची, राजाने कोणता एखादा निर्णय घेतलेला असेल त्याची नोंद असायची. आणि हे नोंद करणारे जे काही लोक होते ते ऑब्व्हियसली त्यावेळेस कोणते लोक असायचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीनुसार, अकॉर्डिंग टू हिज डायरी, स्क्राइब्स ऑफ द कोर्ट्स बेट्रेड छत्रपती संभाजी महाराज. ठीक आहे, आता हे आपल्याला पेपरमध्ये आपल्याला वाचायला मिळालेलं आहे. ठीक आहे, तर शिर्के परिवाराचे जे काही डिसेंडंट होते, जे काही वंशज आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की जे छावा जे काही कादंबरी आहे कोणी लिहिलेली आहे? लेट शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. तर त्या छावा या कादंबरीमध्ये सुद्धा जे काही मेन्शन केलेले आहेत हे नावं, कान्होजी आणि काय म्हणतात त्याला, गणोजी आणि कान्होजी शिर्के, हे विदाऊट कोणत्याही पुराव्याच्या व्यतिरिक्त त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे कोणताही पुरावा नाहीये त्याच्यासाठी. आणि डायरेक्टर जनरल ऑफ आर्काइव्हजने सुद्धा मान्य केलेलं आहे आरटीआय मध्ये की असा कोणताही लिखित पुरावा आपल्या जवळ नाहीये की गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी तो दगा केलेला आहे. आणि त्याच्या उलट आपल्याला काय माहिती झालं नवीन गोष्ट? फ्रान्सिस मार्टिन हा एक फ्रेंचचा कोण होता? राज दरबारातला एक प्रतिनिधी होता. कोणाच्या दरबारामध्ये? छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारामध्ये. त्याच्या डायरीमध्ये अशी नोंद आहे की कोर्टामध्ये असलेले जे काही लिखाण काम करणारे जे लोक होते त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत दगाफटका केले. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्याचं काम कोणी केलेलं आहे? त्या लिहिणाऱ्या लोकांनी काम केलेलं आहे. म्हणजे कटकारस्थान रचण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर त्या लोकांनी केलेलं आहे. आता कोणती लोक होते काय नाही हळूहळू येतील नाव समोर, पण सध्या तरी आपल्याला असं नाव लक्षात ठेवायचं की स्क्राइब्स ऑफ द कोर्ट, कोर्टामध्ये लिखाण काम करणारे लोक. ठीक आहे, कारण आपल्याला कॉन्ट्राव्हर्सीमध्ये जायचं नाही. आता ह्याच्यामध्ये वाद भरपूर आहेत. आता वाद असा आहे की बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराज यांना जी काही शिक्षा मिळालेली आहे ती अकॉर्डिंग टू मनुस्मृती आहे. आणि मनुस्मृतीमध्ये जे काही, आणि मनुस्मृती म्हणजे मनुस्मृतीनुसार कशी? तर मनुस्मृतीमध्ये दोन गोष्टी लिहिलेल्या आहेत की एक, ब्राह्मण लोकांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीची शिक्षा असायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्राह्मणांच्या म्हणजे ज्या वर्चस्वाला जर कोणी चॅलेंज देत असेल किंवा त्यांच्या धर्माला जर कोणी चॅलेंज देत असेल तर त्याला कशा पद्धतीची शिक्षा करायला पाहिजे, ह्या दोन शिक्षा त्याच्यात मेन्शन केलेल्या आहेत. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, जे अभ्यासू लोक आहेत, आता माझा तर तेवढा धर्माबद्दल अभ्यास नाहीये, पण त्या लोकांचं असं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना अकॉर्डिंग टू मनुस्मृती काय म्हणतात त्याला शिक्षा देण्यात आलेली. म्हणजे ते पूर्ण काय त्यांची जी त्वचा आहे ती पूर्ण आपलं खिसून काढणे, एक एक नख उपसून काढणे, जीभ कापून काढणे, डोळे फोडणे, एक एक केस डोक्यावरचा उपटून काढणे, त्याच्यानंतर बोट कापणे, हे जे प्रकार आहेत ऐकायला जेवढा आपल्याला अंगावर काटे यायला लागले तर त्यांनी सहन केलेलं आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर शिरच्छेद करून त्यांची जी काही त्यांचं जे काही धड म्हणणार त्यांचं जे काही शिर होतं ते कितीतरी दिवस गावाच्या वेशीवरती टांगण्यात आलं होतं. कुणाची हिंमत नव्हती त्याला जाऊन हात लावायची. हे दाखवलं का मूवीमध्ये? नाही दाखवलं. सिलेक्टिव्ह दाखवतात. सामान्य लोकांच्या डोक्यामध्ये द्वेष निर्माण कसा व्हावा हेच त्यांचा मोठा असतो. गुण्यागोविंदानं समाज राहत असेल तर त्या लोकांना, म्हणजे जे राज करणारे लोक आहेत, त्यावेळेस राजे महाराजे असायचे, आजकाल पॉलिटिशियन लोक आहेत, तर त्यांना आपण सामान्य लोक चांगलं एकमेकांसोबत राहिलेलं अजिबात देखवत नाही. स्वतःच्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी ते सिलेक्टिव्ह हिस्ट्री समोर आणतात, काही महत्वाचा भाग तो गाळून टाकतात, आणि जेवढं म्हणजे ज्या गोष्टीने तुमच्या आमच्यामध्ये भांडणं लागतील अशाच गोष्टी ते आपल्या समोर आणून ठेवतात. बरं, ते झालं. कितीतरी दिवस, म्हणजे आता मला एक्झॅक्टली सांगता नाही येणार, म्हणजे 1 दिवस होते, 4 दिवस होते, महिनाभर होते, माहित नाही, पण ते शिर तसंच लटकून ठेवण्यात आलेला आहे. त्यांच्या बॉडीचे हजारो तुकडे केलेले होते. आणि हिंदू संस्कृतीमध्ये काय, आपण दफन करत नाही, आपण काय करत असतो, जाळत असतो. मला सांगा, बॉडीचे तुकडेच मिळत नसतील तर काय जाळणार आहे आपण? तर हे काम कोणी केलं? रायप्पा नावाचा एक महार होता.
तर त्या महाराने काय केलेलं आहे की हे काम केलेलं आहे. त्या बॉडीचे जेवढे तुकडे त्यांनी जमतील तेवढे मिळवले, ते शिवले. अक्षरशः म्हणजे मुघल साम्राज्याचे एवढं त्याच्यावरती प्रेशर होतं की म्हणजे जर त्याला म्हणजे त्या गोष्टी करत असताना जर सापडला असता तो 100% मेला असता. तो मेलाच नंतर समजा, पण कारण त्यानं ते महाराजांच्या म्हणजे जे काही अंत्यविधीचा जो काही मान आहे त्यांचा तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत केली होती. हे दाखवलं का हिस्ट्रीमध्ये? त्या मूवीमध्ये नाही दाखवलं. हे दाखवणार पण नाहीत, कधीच नाही दाखवणार. कारण त्यांना काय करायचंय? भांडणं लावायचे. मग त्याच्यामुळे मी हजारदा म्हणतो की तुम्ही जे काही बघता, जे काही वाचता, त्याला क्रॉसिंग करायचं चालू करा. म्हणजे तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन नावाचा जो प्रकार असतो की नाही, ते करण्याला तुम्ही जर चालू केलं तर तुमचंही डोकं शांत राहतं आणि तुम्ही दुसऱ्यालाही शांत ठेवू शकता. ठीक आहे. विनाकारण मनामध्ये डोक्यामध्ये राग भरून घ्यायचा नसतो. कोणत्या ठिकाणी एखादी गोष्ट सांगलेली असते, कोणत्या ठिकाणी सांगितलेली नसते, तर आपल्याला ते शोध घ्यावा लागतो. ह्या गोष्टी असतात. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बाकीच्या गोष्टींमध्ये पडायचं नाही, कारण आपल्याला अधिकारी व्हायचं, गव्हर्नमेंट सर्व्हंट व्हायचं. तर आपल्यासाठी महत्वाची गोष्ट कोणती आहे? तर फ्रान्सिस मार्टिन याच्या डायरीमध्ये नोंद आहे की कोर्टामध्ये जे काही दिवाणी काम करणारे लोक असायचे त्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध कट कारस्थान केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे आपला परवाच्या दिवशी मी तुम्हाला विचारला होता एक क्वेश्चन की हिंदीच्या प्रचारासाठी कोणतं आर्टिकल आहे? सांगा बरं. मला अपेक्षित आहे यावेळेस प्रश्न विचारला जाईल. हिंदीच्या प्रचारासाठीचा आर्टिकल, इंग्लिशच्या प्रचारासाठीचा नाही, इंग्लिशला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करणारा आर्टिकल, हे तुम्हाला माहित पाहिजे. कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू झालेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये लागू झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण शिकणार कोणत्या भाषा आहोत आता? इंग्लिश, हिंदी आणि मराठी. तर हिंदी आणि इंग्लिश या दोन लँग्वेज कोणत्या आर्टिकलचा वापर करून आपण आपल्याला शिकण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट सांगत आहे ते आपल्याला माहित पाहिजे. आणि त्याचबरोबर शेड्यूल लँग्वेज म्हणजे जे काही शेड्यूल लँग्वेज म्हणण्यापेक्षा ऑफिशियल लँग्वेज असतात, 22 ऑफिशियल लँग्वेज, तर त्या कोणत्या आहेत ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आणि त्या कोणत्या शेड्यूल मध्ये आहेत ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. कोणत्या शेड्यूल मध्ये आहेत 22 लँग्वेज? 8 शेड्यूल मध्ये आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या. सूची म्हणतात का त्याला मराठीमध्ये? सूची. हा, सूची, शेड्यूल. ठीक आहे. तर 8व्या शेड्यूल मध्ये लँग्वेज सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर 351व्या आर्टिकल नुसार काय सांगितलेलं आहे? प्रमोशन ऑफ हिंदी. 351 आर्टिकल काय सांगतं की प्रमोशन ऑफ हिंदी. त्याच्यानंतर आर्टिकल 343 काय सांगतं? ऑफिशियल लँग्वेज ऑफ द इंडिया शुड बी इन देवनागरी स्क्रिप्ट. ऑफिशियल लँग्वेज ऑफ इंडिया should be in Devanagari script, Hindi and English. आणि इंग्लिश फॉर नेक्स्ट 15 years साठी होती फक्त. ओनली फॉर नेक्स्ट 15 years. इंग्लिश फक्त. 2 लँग्वेज आपण ऑफिशियल लँग्वेज म्हणून स्वीकार केलेले आहेत आर्टिकल 343 नुसार, हिंदी आणि इंग्लिश. हिंदी त्याचबरोबर हिंदीची जी काही स्क्रिप्ट आहे ती कोणती आहे? देवनागरी स्क्रिप्ट आहे. इंग्लिशला आपण फक्त 15 वर्षाच्या कालावधीसाठी ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर केलं होतं. पण
63 मध्ये, बट इन 1963 एक कायदा पास करण्यात आला. त्या कायद्याचं नाव होतं ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट. ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट. या कायद्यानुसार असं सांगण्यात आलं की आपण कंटिन्यू आता इंग्लिशचा सुद्धा ऑफिशियल लँग्वेज म्हणून वापर करणार आहोत. ठीक आहे. which continued English as official language. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एक प्रोग्राम आहे, सॅटेलाइट टॅगिंग ऑफ गंगाज डॉल्फिन. सॅटेलाइट टॅगिंग ऑफ गंगाज डॉल्फिन. तर हा जो टॉपिक आहे तो चालू करण्यापूर्वी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की आपल्या भारताचा नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमल कोणता आहे? नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमल कोणता आहे? बरं, नॅशनल ॲनिमल कोणता आहे? नॅशनल ॲनिमल, राष्ट्रीय प्राणी कोणता आहे आपला? कोणता आहे? वाघ. बरं, त्याच्या आधी कोणता होता सगळ्यात पहिले? वाघाच्या आधी कोणता होता नॅशनल ॲनिमल? काय माहित नाही सर, आम्ही त्यावेळी जन्मल्याच नव्हत्या म्हणा. काय उघड टेन्शन द्यायला. बरोबर आहे का नाही? वाघाच्या आधी कोणता होता नॅशनल प्राणी? हा, सांगा सांगा. किंवा वाघाच्या बरोबरीला कोण असू शकतो? मग तोच होता. एवढं सिंपल आहे. याच्यासाठी मी म्हणतो की पहिल्यांदा लॉजिक वापरायला बघत जा. कुठे जर तुम्हाला काही येत नसेल ना तर थोडं लॉजिक वापरलं ना तर येऊन जातं तुम्हाला त्या गोष्टी. बरं, हेरिटेज ॲनिमल, सांस्कृतिक प्राणी आपला कोणता आहे? मंदिरामध्ये कोणत्या प्राण्याला सगळ्यात जास्त मानपान असतो? हत्ती. हेरिटेज ॲनिमल कोणता आहे आपला? हत्ती. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. हेरिटेज ॲनिमल कोणता आहे? हत्ती. नॅशनल ॲनिमल आधी सिंह होता, लॉयन होता, आता कोणता आहे? टायगर आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपला नॅशनल बर्ड मोर. मोर 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 ठीक आहे, मोर. ते तर माहित आहे सगळ्यांना, लहानपणी सगळ्यांनी पाठ केलेलं आहे. तर माझा प्रश्न असा आहे की आपला नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमल कोणता आहे? कोणती डॉल्फिन आहे? तर गंगाची डॉल्फिन आहे. गंगामध्ये मिळणारी जी काही डॉल्फिन आहे ती डॉल्फिन आपला राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. मराठीमध्ये नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमलला काय म्हणतात? राष्ट्रीय जलचर प्राणी.
कुणाला लिहून घ्यायचं असेल लिहून घ्या. राष्ट्रीय जलचर प्राणी. बरं, आता ह्या डॉल्फिनची काय खासियत आहे? या डॉल्फिनला एक नाव आहे, मला नाव आठवणा झाले, एक मिनिट बघून घेतो. कन्फर्म सांगता येईल तुम्हाला बघितल्याच्या नंतर. हा, याला गंगा डॉल्फिनला अजून एक नाव आहे, सुसू. ठीक आहे, म्हणून मी पहिल्यांदा एकदा बघितलं कन्फर्म करण्यासाठी. ठीक आहे, गंगा डॉल्फिनला दुसरं नाव काय आहे? सुसू. किंवाच आणखीन याला काय म्हणतात? शिशु किंवा शुशुक. हे गंगा डॉल्फिनचे वेगळे नाव आहेत. सुसू, शिशु किंवा शुशुक. लोकल लँग्वेज मध्ये मिळणारे नाव आहेत. ठीक आहे, आता ही गंगा डॉल्फिन का खासियत आहे, याची काय खासियत असेल बरं गंगा डॉल्फिनची? काय वाटतं तुम्हाला? डॉल्फिन सारखी डॉल्फिन असणार आहे का? जगामध्ये गोड्या पाण्यामध्ये मिळणाऱ्या फक्त 5च डॉल्फिनच्या प्रकार आहेत. तर त्या 5 पैकी एक गंगा डॉल्फिन आहे. दुसरी इंडस डॉल्फिन आहे. इंडस रिव्हर म्हणजे कोणती रिव्हर? सिंधू रिव्हर. तर 5 पैकी 3 इंडियामध्ये मिळू शकतात, कारण इंडस रिव्हरचं बेसिन आपल्या इंडियामध्ये सुद्धा आहे. तर गंगा डॉल्फिन काय आहे? 5 गोड्या पाण्यामधल्या डॉल्फिन पैकी एक डॉल्फिन आहे. त्याचबरोबर गंगा डॉल्फिन आंधळी असते. त्या डॉल्फिनला डोळे अजिबात नसतात. गंगा डॉल्फिन्स आर ब्लाइंड. इको, साऊंड इको असतात का नाही, त्या साऊंड इकोचा वापर करून ते नॅव्हिगेट करत असतात पाण्यामध्ये. आणि मोस्टली क्लिअर पाण्यामध्ये त्या राहत असतात. पाणी जर खराब असेल तर त्यांना पाण्यामध्ये मुवमेंट करायला अवघड जातं. त्याच्यामुळे गंगा नदीमध्ये जर पोल्युशन वाढलं तर सगळ्यात जास्त धोका या डॉल्फिनला होत असतो. आणि आपला नॅशनल ॲक्वॅटिक प्राणी कोणता आहे? तर गंगा डॉल्फिन. तर ह्याच्यासाठी आपल्याला वाचवण्यासाठी काही ना काहीतरी ऍक्शन घ्यावी लागते. तर आपण काय केलेलं आहे? सॅटेलाइट टॅगिंग केलेली आहे. टॅग करणे म्हणजे काय? तुम्ही टॅग करता बघा इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती. टॅग करणे म्हणजे काय असतं ते काय माहित नाही सर्वांना. आम्ही हॅशटॅग करतो. टॅग करणे म्हणजे काय? टॅग करणे म्हणजे काय असतं? टॅग करणे म्हणजे काय असतं? एक प्रकारे टिक केल्यासारखं असतं ते की बाबा. तर सगळ्यात पहिली टॅगिंग आसाम मध्ये झालेली आहे 2024 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये. फर्स्ट जिओ टॅगिंग इन आसाम इन डिसेंबर 24, म्हणजे जस्ट 3-4 महिन्यापूर्वी पहिली जिओ टॅगिंग गंगटिक डॉल्फिनची जी कुठे झालेली आहे? तर आसाम मध्ये झालेली आहे 2024 मध्ये. आणि गंगा डॉल्फिन आपण प्रोटेक्ट करत असतो अंडर दीज आर प्रोटेक्टेड अंडर प्रोजेक्ट डॉल्फिन. त्याचप्रमाणे आपल्या इंडियामध्ये प्रोजेक्ट टायगर आहे, प्रोजेक्ट वल्चर आहे. ठीक आहे, तर असे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात आपल्या याच्यामध्ये इंडियामध्ये. तर प्रोजेक्ट डॉल्फिन आहे. नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमलचा जो दर्जा आहे तो देण्यात आला होता 2009 मध्ये. द स्टेटस ऑफ
national aquatic animal is given in 2009 by former PM मनमोहन सिंग सर. ठीक आहे. बरं, आता ही जिओ टॅगिंग कशासाठी महत्वाची आहे, तर गंगा नदी बऱ्याच ठिकाणी थोडी उथळ होत असते, बऱ्याच ठिकाणी खोल आहे, बऱ्याच ठिकाणी त्या गंगा नदीमध्ये पोल्युशन आहे. तर या सगळ्या केसेसमध्ये गंगा डॉल्फिन कशा पद्धतीने ट्रॅव्हल करते, कोणत्या ठिकाणी जाते, कोणत्या वेळेस जात असते, त्याचं ट्रॅव्हलिंग पॅटर्न काय आहे, सीझनल चेंजेस झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोणते बदल होत असतात, क्लायमॅटिक चेंजेस झाल्याच्या नंतर गंगा डॉल्फिन कोणत्या नदीमध्ये किंवा कोणत्या नदीच्या बेसिनमध्ये जाण्यासाठी प्रिफरन्स देत असते, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात. आणि ह्या गोष्टी माहिती कशासाठी पाहिजेत आपल्याला, तर ह्या डॉल्फिनचं बेटर कन्झर्वेशन करण्यासाठी, म्हणजे ह्या डॉल्फिनला अधिक चांगल्या पद्धतीने वाचवण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींची आवश्यकता लागत असते. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, गंगा डॉल्फिनचं जिओ टॅगिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले की टोटल फक्त 5च प्रकारचे रिव्हर डॉल्फिन असतात, त्याच्यापैकी 2 इंडियामध्ये मिळतात. महत्वाची कोणती आहे आपल्यासाठी, गंगा डॉल्फिन. त्याचबरोबर आपल्याला 2 इंडियामध्ये नाही, 3 इंडियामध्ये मिळतात. एक इरावदी डॉल्फिन पण आहे. ठीक आहे, इरावदी डॉल्फिन, इरावदी नदीमध्ये सुद्धा एक डॉल्फिन मिळते, त्याचं नाव आहे इरावदी डॉल्फिन. तर 3 आपल्याजवळ आहेत, बाकीचे 2 मी तुम्हाला सांगतो नंतर, एखाद्या वेळेस आठवलं तर, मला आता आठवण झाले. तर इंडस डॉल्फिन, इरावदी डॉल्फिन आणि गंगा डॉल्फिन ह्या 3 इंडियामध्ये मिळतात आपल्याला. त्याचबरोबर जर आयुसीएनचं स्टेटस जर पाहिलं, एंडेंजर्ड स्पेसिस मध्ये येत असतात. दीज आर endangered species. by IUCN रेड लिस्ट. जर तुम्ही एन्व्हायरमेंटचा व्यवस्थित अभ्यास केलात शंकर IAS नावाच्या पुस्तकातून, तर तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी माहिती होऊन जातील. IUCN काय आहे, रेड लिस्ट काय असते, ऑरेंज लिस्ट काय असते, ग्रीन लिस्ट काय असते, या सगळ्या गोष्टी त्याच्यात व्यवस्थित दिलेल्या आहेत. वाचायचं असेल तर आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तकं आहेत, तुम्ही वाचू शकता, पण तेवढं कोणी कष्ट घेणार नाही, मला माहिती आहे, पण माझं सांगण्याचं काम आहे. ठीक आहे. तर IUCN रेड लिस्ट. IUCN म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. काय आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. ही एक जागतिक दर्जाची संस्था आहे जी प्राण्यांना वाचवण्यासाठी मदत करत असते. आणि हा जो एंडेंजर्ड कॅटेगरी आहे त्याचा अर्थ होत असतो की बाबा व्हेरी हाय रिस्क ऑफ एक्सटिंक्शन इन वाईल्ड लाईफ. म्हणजे 2 प्रकारचे एक्सटिंक्शन्स असतात प्राण्यांमध्ये. एक नैसर्गिक त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी त्याचं एक्सटिंक्शन म्हणजे त्यांचे ते लुप्त होऊ शकतात, किंवा ते जर काय म्हणतात त्याला, जर पकडून ते झू मध्ये आणले असतील किंवा कोणत्या बॉटनिकल लॅब मध्ये आणले असतील तर त्या झू मध्ये सुद्धा ते एक्सटिंक्ट होऊ शकतात. 2 प्रकारचं एक्सटिंक्शन होत असतं प्राण्यांचं. तर एंडेंजर्ड स्पेसिस म्हणजे काय असतात, तर वाईल्ड म्हणजे नेचरमध्ये, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, त्यांच्या राहत्या ठिकाणी ते लुप्त होण्याच्या मार्गावरती आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला गंगा डॉल्फिनचं जिओ टॅगिंग करावी लागलेली आहे. तर आज आपण इथेच थांबूया. ठीक आहे, बऱ्याच आहेत गोष्टी. पेपरमध्ये जर आलं तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ऑन UK, तर ही गोष्ट तुम्ही वाचा जरूर, कारण UK सोबत जी होणारी फ्री ट्रेडची जी काही ॲग्रीमेंट होणार आहेत आपले, तर ते फार महत्वाचे राहणार आहेत आपल्यासाठी. कारण डोनाल्ड ट्रम्प काय करायला लागले, तिकडून रेसिप्रोकल टॅरिफ लावणार आहेत आपल्यावरती ते. तर त्या दरम्यान युरोपियन युनियन आणि UK म्हणजे काय, ब्रिटन, यांच्यासोबतचं जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट राहणार आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं राहणार.
ऑलरेडी इकॉनॉमीची हालत खस्ता आहे, दिवसेंदिवस शेअर मार्केट खाली पडायला लागलाय. हा काय झालं? उगाच जरा 2 पॉईंट वाढले तर काय झालं. तर ह्या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही. काही क्वेश्चन असतील तर विचारा, डाऊट असतील तर.